पनवेलमधील मराठी रंगभूमीचा भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळा राज्यभरातून आलेल्या कलावंतांनी सजवलेल्या 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या रंगपंढरी संस्थेच्या बरड एकांकिकेने परफॉर्मन्सची कमाल धमाल दाखवत अटल करंडक पटकावला। 1 लाख रुपये आणि मानाचा करंडक हा बहुमान त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि सिकेटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 3 दिवस रंगलेल्या सांस्कृतिक मेजवानीने पनवेलचे नाट्यगृह अक्षरशः उजळून निघाले होते। प्रवेशद्वारावरची भव्य नटराज प्रतिकृती, आकर्षक आरास, लाल कार्पेट व कलाकारांचे शानदार स्वागत या सर्वांनी सोहळा सिनेतारकांगणालाही झोकाळून टाकणारा ठरला। यावर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौरव रंगभूमीचा हा विशेष पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि लोकप्रिय अभिनेते सुनील बर्वे यांना प्रदान करण्यात आला। नाट्यकला, चित्रपट आणि मालिकांमधील योगदानाबद्दल दोघांचा नावाजलेला सन्मान, शाल, मानपत्र, सन्मान चिन्ह आणि प्रत्येकी 50,000 रुपये। कार्यक्रमात अभिनेते गिरीश ओक, प्रतिमा कुलकर्णी, सुनील तावडे हे परीक्षक म्हणून उपस्थित होते, तर सूत्रसंचालन फिल्म अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी त्यांच्या खास विनोदी अंदाजात बहारदार केले। तर स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर सुप्रसिद्ध अभिनेते सुव्रत जोशी यांनी नवीन कलाकारांना प्रेरणादायी संदेश दिला। राज्यातील विविध केंद्रांवरील 102 एकांकिकांमधून निवडलेल्या 25 सर्वोत्तम एकांकिकांनी महाअंतिम फेरीत गडगडाट केला। बरड विजेता ठरला, तर सपान आणि स्वातंत्र्य सौभाग्य यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला। नवोदित कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सुरू झालेली अटल करंडक स्पर्धा आज महाराष्ट्रातील नाट्यविश्वाचा प्रतिष्ठेचा मुकुटमणी ठरली आहे। थोर कलाकारांचा सन्मान, नवोदितांना प्रोत्साहन आणि नाटकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे अटल करंडक सोहळा यंदाही अविस्मरणीय ठरला। एक गोष्ट आहे, अटल करंडक एकांकिका स्पर्धा हे गेली 12 वर्ष महाराष्ट्र स्तरावरची होते। फक्त पनवेलमध्येच होत नाही, ही महाराष्ट्रातील विविध अशा मोठमोठ्या आणि नामवंत अशा शहरामध्ये, ज्याला सांस्कृतिक नाटकाचा असा वारसा आहे, अशा प्रकारच्या शहरामध्ये नाशिक, सातारा किंवा पुणे, बऱ्याचशा नागपूर, म्हणजे महाराष्ट्राच्या चारी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण वगैरे अशा सगळ्या ठिकाणी होत असते। आणि त्याच्यातून असे हे होत असताना ते 12 वर्षे आहे। 12 वर्षानंतरच्या शुभारंभ नेमका माझा म्हणजेच रामशेठ ठाकूर यांचा एक अमृत महोत्सवी वर्ष म्हणून अख्खं वर्षभर साजरे केले जात आहे। विविध प्रकारचे, अनेक प्रकारचे, कमीत कमी म्हणजे 10-20 प्रकारचे असे निमित्तानं असा अमृत विविध कार्यक्रम आयोजित करून हे वर्षभर चालू आहे। आणि अशा वेळेला हे अटल करंडक जो आहे हा इतकी 12 वर्षाचा एक तप, आणि तशा दृष्टीने साधारणतः हे चालू आहे। खरं तर ह्या नाट्यसृष्टी मराठीमधली जी आहे ती मराठी माणसाच्या हृदयाचा ठाव घेत असते। आणि अशा वेळेला हे पनवेलमध्ये ज्या पद्धतीने चाललंय ते आमच्या सर्व ज्येष्ठ कलाकारांना त्यांना आवडलंय, भावलंय, आणि त्याच्यामुळे त्यांनी
या आजच्या कार्यक्रमाला यायचं मान्य केलंय. आमचे प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्यासाठी अविरत मेहनत घेत असतात. वर्षभर विविध प्रकारचे आपल्या कलाकृती, नाट्य एकांकिकाच नव्हे, नाटकच नव्हे, कीर्तन, काव्यवाचन आणि कालिदासाचा दिन सुद्धा असा साजरा केला जातो. तर अशा प्रकारचे विविध केले जातात. अशी एक टीम आहे, वर्षभर कार्यरत असते आणि आतापर्यंत 95 एकांकिका सादरल्यात. आता नामवंत असे 25 एकांकिका ह्याचा आता त्यातून निवडल्यात आणि त्यातून आता कार्यक्रम होतोय. आता प्रसिद्ध असे अभिनेते आहेत, त्यांचा त्यानिमित्तानं सत्कार पण ठेवलेला आहे. त्यामुळे हा आजचा उत्सव पनवेल महापालिकेच्या नगरीच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आणि मला त्याचा विशेष आनंद होतोय. माझ्या अमृत महोत्सवानिमित्तानं हा साजरा केला होतोय. मी खरंच या कलाकारांचा आणि आपणा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. कोणतरी आज अटल करंडक जिंकून जाईल, कोणीतरी अपयश होईल, पण त्या अपयश न मानता त्या मुलांना किंवा त्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी काय सांग? यश अपयश हे मानल्यावर असतं. अपयश कधीच येत नाही. जिथपर्यंत मी अपयशाची वृत्ती धारण करत नाही तोपर्यंत आज आलेलं जे आणि एक स्टेप असते, पायरी असते, त्याच्यातून पुढल्या पायरीवर जायचं असतं. पुढलं यश मिळवण्याकरता आपण एक प्रयत्न करायचे असतात. आणि त्याच्यामुळे या वेळेला जरी अगदी पहिला नंबर नाही मिळाला, जर नंबर आपण टाकतो मग तर दुसऱ्या तिसऱ्या किंवा त्या रांगेमध्ये आपण असलो तर पुढे जाण्याकरता पुन्हा एकदा अशाच प्रकारे आहेत जे आपले प्रयत्न चालू आहेत ते प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. प्रत्येकाला एक ना एक दिवस यश येणार आहे. विशिष्ट प्रकारचा असेल, एखादा ह्याच स्तरावर दुसऱ्या स्तरावर असेल, पण त्यासाठी कुणी नाराज होऊ नये. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून अटल करंडकला विषय आहे. रामशेठ ठाकूर हे ओपन आहेत. ज्या गोष्टी आपल्या या पनवेलच नव्हे, रायगडचेच नव्हे, तर महाराष्ट्रामधील चांगली कामं होत आहेत. ते आता परवा ते आपल्याला मराठी तुमचं हे कॉमर्स म्हणजे अर्थशास्त्र परिषद झाली. आता त्याच्यावर सातारला झाली, त्याच्याकरता मी होतो. आता परत पुढल्या याच्यामध्ये आपल्या गोव्यामध्ये मराठी भाषेच्या दृष्टीनं एक मोठा प्रोग्राम आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, तिथेही मला त्यांनी बोलवलेलं आहे 8 आणि 9 जानेवारीमध्ये. तर अशा वेळेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम होतात ते समाज उपयोगी आहेत, जे आपल्याला तरुणांना, युवतींना पुढे आणण्याकरता त्याचं मदत होत असेल तर त्यावेळेला मी सतत त्यांच्या बरोबर आहे. यापुढे राहीलची खात्री देतो. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.